Hi students, so today we discuss about the next point in the third chapter, that is 3.6 chromosomal theory of inheritance. So first we know what is meant by chromosome. See, this is the structure of chromosome. This chromosome is present in the eukaryotic cell. In the center of eukaryotic cell there is present chromosome. See this is a chromosomal structure. There are म्हणजेच 4 आर्म्स असतात. वरचे 2 आर्म हे शॉर्ट आर्म असतात आणि खालचे 2 आर्म हे डायरेक्टली लॉंग आर्म असतात आणि मध्ये असतो तो सेंट्रोमियर. आणि सेंट्रोमियरमध्येच एक DNA बाइंडिंग झालेलं आहे पहा. ते DNA कॉइल्ड स्ट्रक्चर आपल्याला तिथं पाहायला भेटतं. या क्रोमोझोममध्येच आपल्याला DNA पाहायला भेटतात आणि DNAमध्ये काय असतात, जीन्स प्रेझेंट असतात. म्हणजे आपले हे सर्व 9th आणि 10th स्टँडर्डलाच कंप्लीट झालेलं आहे. एक्झॅक्ट क्रोमोझोम म्हणजे काय, हे कुठे प्रेझेंट असतात, किती पेअरचे क्रोमोझोम प्रेझेंट असतात, एक्झॅक्ट क्रोमोझोममध्ये काय प्रेझेंट असतं. तर पहा, हे जे क्रोमोझोम आहेत हे क्रोमोझोम आपल्याला युकॅरियोटिक सेल्समध्ये पाहायला भेटतात. त्याच्याच नंतर नेक्स्ट आपण पाहतोय ह्या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर जर आपण सेपरेट केलं युकॅरियोटिक सेल्समधून तर त्याला आपल्याला 4 आर्म दिसत आहेत पहा. तर मध्ये सेंट्रोमियर दिसतं आहे आणि या क्रोमोझोममध्ये काय असतात, DNA प्रेझेंट असतात. ते DNA कॉइल्ड स्ट्रक्चर आपल्याला दिसतं आहे, त्याच्यामध्ये DNA प्रेझेंट असतात आणि या DNAमध्ये काय असतात, जीन्स प्रेझेंट असतात. तर आपण काय पाहणार आहेत, क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. म्हणजे या इनहेरिटन्समध्ये या क्रोमोझोमची थेरी नेमकी मेंडेलने कशी एक्सप्रेस केलेली आहे. क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स, जे इनहेरिटन्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत या थेरीमध्ये कसे एक्सप्रेस होतात. तर पहा, आपण टोटल थेरॉटिकल पार्ट फर्स्ट पाहू. ग्रिगोर जॉन मेंडल वर्क ऑन पी प्लांट पब्लिश इन 1866 बट नोटिस्ड और अनरेकग्नाइज्ड टिल 1900. म्हणजे 1900 साली त्यांचे जे त्या म्हणजेच काय सांगितले, ग्रिगोर जॉन मेंडल यांनी काय केलं आहे, वर्क ऑन पी प्लांट. आता आपण जसं चॅप्टर स्टार्ट केला आहे, ह्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहतोय, पूर्णपणे त्यांनी पी प्लांट, ग्रीन पी प्लांटवरती त्यांचा रिसर्च केलेला आहे. ऑन पी प्लांट इट पब्लिश इन 1866 1866मध्ये त्यांनी रिसर्च केला पी प्लांटवरती, तो त्यांनी पब्लिश केला परंतु बट अननोटिस्ड और अनरेकग्नाइज. म्हणजे तो पब्लिश झाल्याच्या नंतर तो अननोटिस, म्हणजे भरपूर जणांना तो काय झाला आहे माहीतच नव्हतं. भरपूर जणांना त्यांनी ही थेरी हा लॉ काय केलेला आहे, एक्सप्लेन केला. हे भरपूर जणांना माहीत नव्हतं, पाहिलेलं नव्हतं. अननोटिस किंवा तो पब्लिक झाला तरी तो लोकांना माहिती नव्हता. अननोटिस काय, अननोटिस. तर कधीपर्यंत माहीत नव्हतं, तरी 1900 सालापर्यंत तो माहीत नव्हता. 1866 साली तो काय केला आहे, डेव्हलप झाला आहे, पब्लिश झाला आहे, परंतु 1900 सालापर्यंत तो काय माहीत नव्हता. ॲज कम्युनिकेशन वॉज नॉट इझी इन दोज डेज. म्हणजे का नव्हता, तर तिचं कम्युनिकेशन नव्हतं त्या डेजमध्ये. म्हणजेच कम्युनिकेशन वॉज नॉट इझी इन दोज डेज. म्हणजे त्याच डेजमध्ये काय नव्हतं, कम्युनिकेशन नव्हतं. जास्त प्रमाणात कम्युनिकेशन नसल्यामुळे काय झालेलं, 1900 सालापर्यंत त्यांनी जी थेरी मांडली इनहेरिटन्सची ती माहीत नव्हती. म्हणजे फर्स्ट कॅरेक्टर आपल्याला इथं काय सांगितलं आहे, ग्रिगोर जॉन मेंडल वर्क ऑन पी प्लांट. त्यांनी पी प्लांटवरती वर्क केलं. इट पब्लिश इन 1866 1866मध्ये ते काय झालं, पब्लिश झालं, परंतु ते एक अननोटीस होतं. काय होतं, अननोटीस होतं, म्हणजे ते माहिती नव्हतं. अनरेकग्नाइज त्यालाच म्हटलं आहे 1900 सालापर्यंत. ॲज कम्युनिकेशन वॉज नॉट इझी इन दोज डेज. म्हणजे त्या काळी काय नव्हतं, कम्युनिकेशन इझी नव्हतं, कम्युनिकेशन जास्तीत जास्त होत नव्हतं. त्याच्यामुळं ते त्यांनी जे जॉन मेंडलने जे डायरेक्टली ग्रिगोर जॉन मेंडल यांनी जो थेरी मांडली ती माहिती झाली नाही. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स या क्रोमोझोमल थेरीमध्ये सांगितलं आहे, ही यूज मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक टू एक्सप्लेन बायोलॉजिकल फेनोमेनॉन वॉज न्यू अँड अनॲक्सेप्टेबल टू दी बायोलॉजिस्ट. म्हणजे यांनी काय केलं आहे, फर्स्ट त्यांनी जेव्हा हा पी प्लांटवरती त्यांनी रिसर्च केला तेव्हा त्यांनी काय केलं आहे, मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली त्यांनी जे प्रिन्सिपल आहे ते प्रूव्ह केले आहेत. मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली टू एक्सप्लेन दी बायोलॉजिकल फेनोमेना. पूर्ण बायोलॉजी पार्टमध्ये त्यांनी काय केलं आहे, मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचा यूज केला. वॉज न्यू अँड अनॲक्सेप्टेबल टू द बायोलॉजिस्ट. म्हणजे हे पूर्णपणे जे बायोलॉजिस्ट आहे त्या बायोलॉजिस्टला एकदम नवीन होतं आणि अनॲक्सेप्टेबल होतं. तर म्हणजेच ही यूज मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, यांनी मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स यूज करून एक्सप्लेन केला आहे पूर्ण बायोलॉजिकल फेनोमेना. वॉज न्यू अँड अनॲक्सेप्टेबल टू दी बायोलॉजिस्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले पहा, याच्यामध्ये 3 कॅरेक्टर्स आपल्याला सांगितलेले आहे. फर्स्ट, फॅक्टर्स ऑर जीन्स आर युनिट ऑफ
सेल विच कंट्रोल द एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. आता आपल्याला माहिती आहे पाठीमागच्या लेक्चरपासून जे पाठीमागं प्रिव्हियस लेक्चर आपण पाहिले तेव्हापासून पाहतो आहे जे जीन्स आहेत जे फॅक्टर्स आहेत हे काय करतात एक कॅरेक्टर एक्सप्रेस करत असतात. पर्टिक्युलर कॅरेक्टर पर्टिक्युलर पर्सनचं पर्टिक्युलर हाईट असेल पर्टिक्युलर कलर असेल याला काय असतं सेपरेट असा जीन असतो. तर पहा फॅक्टर्स ऑर जीन युनिट ऑफ सेल म्हणजे त्या सेलचं जीन्स ऑर फॅक्टर्स हे काय करतात विच कंट्रोल द एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर म्हणजे पूर्णपणे त्या कॅरेक्टरचे जीन्स आपल्याला दाखवण्यास मदत करतात. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर सांगितलं पेअर ऑफ अलील्स डिड नॉट ब्लेंड विथ इच अदर. पेअर ऑफ अलील्स म्हणजे दोन पेअरचे जर आपण अलील्स घेतले हे मिक्स होत नाही नॉट ब्लेंडिंग काय होत नाहीत ब्लेंडिंग म्हणजे मिक्सिंग होत नाहीत. दोन पेअर ऑफ म्हणजे टू टाईपचे जर अलील्स आपण घेतले पेअर ऑफ अलील्स इट डिड नॉट मिक्स विथ इच अदर वॉज नॉट ॲक्सेप्टेड बाय हिज कंटेम्पटरीज म्हणजे पूर्णपणे समकालीन म्हणजे कंटेम्पटरीज म्हणजे समकालीन पूर्वी हे काय केलेलं नाही ॲक्सेप्ट केलेलं नाही कारण पेअर ऑफ अलील डिड नॉट ब्लेंड विथ इच अदर हे मेंडेलने सांगितलं तेव्हा हे पूर्वी ॲक्सेप्ट केलेलं नाही वॉज नॉट ॲक्सेप्टेड बाय हिज कंटेम्पटरीज. समकालीन जी पद्धत होती तिथं ते ॲक्सेप्ट केलेलं नाही. पेअर ऑफ अलील डिड नॉट ब्लेंड म्हणजे ते मिक्स होत नाही. त्याच्यानंतर थर्ड कॅरेक्टर सांगितलं आहे पहा बट ही डिड नॉट नो दी फिजिकल लोकेशन ऑफ फॅक्टर्स इन दी गॅमेटिक सेल. परंतु त्यांना हे माहीत नव्हतं की एक्झॅक्ट फिजिकल लोकेशन ऑफ दी जीन म्हणजे व्हेअर इज द लोकेशन ऑफ जीन प्रेझेंट इन पर्टिक्युलर गॅमेट ऑर पर्टिक्युलर सेल म्हणजे लाईक मेल अँड फिमेल गॅमेट जर आपण घेतलं तर त्या जर गॅमेट आपण घेतलं तर एक्झॅक्ट त्या जीनचं लोकेशन समजा हाईटचं जीन आहे हा हाईटचं जीन नेमकं कोणत्या क्रोमोझोमच्या पार्टवरती हा आपल्याला माहीत नव्हतं म्हणजेच बट ही डिड नॉट नो हे त्यांना माहिती नव्हतं फिजिकल लोकेशन ऑफ दी फॅक्टर्स फिजिकल लोकेशन ऑफ दी फॅक्टर्स ऑर जीन इन गॅमेटिक सेल त्या पर्टिक्युलर गॅमेटिक सेल्समध्ये त्या पूर्णपणे जीनचं लोकेशन हे कुठे हे माहिती नव्हतं. तर हे तीन कॅरेक्टर्स आपण फर्स्ट पाहिलेत म्हणजेच जॉन ग्रिगोल मेंडेल यांनी 1866 साली त्यांचा जो क्रोमोझोम थेरी ही डेव्हलप केली परंतु ती 1900 सालापर्यंत ती कोणालाही माहीत नव्हती. त्यांनी मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक काय केलेलं होतं त्यांच्या थेरीमध्ये यूज केलं होतं टू एक्सप्लेन दी बायोलॉजिकल फेनोमेना आणि हे कसं होतं अनॲक्सेप्टेबल टू बायोलॉजिस्ट. त्याच्यानंतर तीन कॅरेक्टर आपण पाहिले जे जीन्स असतात हे काय करतात विच कंट्रोल्स एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर त्या सेलचं कॅरेक्टर्स आहे ते एक्सप्रेस करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर पेअर्स ऑफ अलील डिड नॉट ब्लेंड म्हणजे दोन पेअरचे जर आपण पेअर्स म्हणजे एक सिंगल पेअरचा अलील घेतला तर पेअर्स ऑफ अलील डिड नॉट मिक्स विथ इच अदर इज नॉट ॲक्सेप्टेड बाय हिज कंटेम्पटरीज. त्याच्यानंतर बट ही डिड नॉट नो दी फिजिकल लोकेशन ऑफ द फॅक्टर इन दी गॅमेटिक सेल. देन नेक्स्ट इज द इन 1900 म्हणजेच 1900 साली काय झालं 3 सायंटिस्ट यांनी काय केलं आहे मेंडेल्स नंतर क्रोमोझोम थेअरीचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. इन 1900 3 scientists that is ह्युगो डे वेरीज देन कोरेन्स अँड हॉर्न शेमार्क असे हे 3 सायंटिस्ट आहे. फर्स्ट वन इज द ह्युगो डे वेरीज देन कोरेन्स अँड हॉर्न शेमार्क हे 3 सायंटिस्ट आहेत. त्यांनी 3 सायंटिस्टने काय केलेलं आहे ही क्रोमोझोमल थेअरी काय केलेली आहे अभ्यासलेली. तर पहा म्हणजेच इन 1900 3 सायंटिस्ट ह्युगो डे वेरीज कोरेन्स अँड हॉर्न शेमार्क इंडिपेंडेंटली रिडिस्कवर्ड मेंडेल वर्क ऑन दी इनहेरिटन्स ऑफ ट्रेट. इन 1900 साली 3 सायंटिस्टने ते काय केलं आहे ह्युगो डेवेरिस कॉरेन्स अँड हॉर्न शेमार्क इंडिपेंडेंटली रिडिस्कवर वर्क ऑन दी इनहेरिटन्स ऑफ ट्रेट्स म्हणजे त्यांनी काय केलं आहे मेंडेल्सचं जे वर्क आहे ते रिडिस्कवर केलं पुन्हा त्यांनी डिस्कवर केलं म्हणजे इन 1900 साली ह्या 3 सायंटिस्टने मेंडेलने जे थेरी मांडली ती थेरी त्यांनी काय केली पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 1866 साली त्यांनी काय केलेली पूर्णपणे त्यांनी ते मेंडेल्सने डेव्हलप केली होती परंतु परत 1900 साली त्यांनी काय केलं ती परत रिडिस्कवर केली ड्यू टू ॲडव्हान्स का केली ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन मायक्रोस्कोपी म्हणजे मायक्रोस्कोप अवेलेबल झाला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तयार झाली आणि त्याच्यामुळं काय झालं त्यांना व्यवस्थितरित्या त्या सेलचे पर्टिक्युलर सेलचे कॅरेक्टर समजण्यास मदत झाली. सेल डिव्हिजन कशा टाईपचे होतात क्रोमोझोममध्ये कोणत्या प्रकारचे जीन असतात हे त्यांना समजल्यास मदत झाली. मग ह्या 3 सायंटिस्टने मेंडेलने जे वर्क केलं आहे ते डिस्कवर का केलं ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन मायक्रोस्कोपी एबल टू ऑब्झर्व सेल डिव्हिजन अँड द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम अंडर मायक्रोस्कोप. त्यांनी काय केलं
जेव्हा मायक्रोस्कोपी त्यांना ॲडव्हान्स मायक्रोस्कोप अवेलेबल झाला, ॲडव्हान्समेंट झाली, त्याच्यामुळं काय समजलं आहे, इट एबल टू ऑब्झर्व सेल डिव्हिजन. त्यांना काय समजलं, इट एबल टू ऑब्झर्व सेल डिव्हिजन कशा होतात हे त्यांना समजण्यास मदत झाली. अँड दी स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम अंडर मायक्रोस्कोप, म्हणजे जे क्रोमोझोम आहे त्या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर एक्झॅक्ट कसं असतं ते क्रोमोझोमचं स्ट्रक्चर त्यांना पाहण्यास मदत झाली अंडर दी मायक्रोस्कोप. म्हणजे जो क्रोमोझोम आहे तो क्रोमोझोम एक्झॅक्ट त्या जीन्सवरती कशा प्रकारे प्रेझेंट असतो ते त्यांना मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करता आलं. त्याच्यानंतर ऑल्टर सुटॉन अलॉंग विथ थिओडर बोवेरी इन 1903, म्हणजे 1903 साली ही दोन सायंटिस्ट आहेत, वॉल्टर सुटॉन अलॉंग विथ थिओडर बोवेरी. हे दोन सायंटिस्टने स्टडीड द पॅरलर बिहेवियर ऑफ मेंडल्स फॅक्टर्स अँड बिहेवियर ऑफ क्रोमोझोम ॲट द टाईम ऑफ मिओसिस. त्यांनी काय अभ्यासलं आहे पहा, मेंडेल्स नंतर त्यांनी ह्या दोन सायंटिस्टनी वॉल्टर सुटॉन अलॉंग विथ थिओडर बोवेरी, हे दोन सायंटिस्ट आहेत, वॉल्टर सुटॉन अलॉंग विथ थिओडर बोवेरी. 1903 साली यांनी काय केले, अभ्यासले, स्टडीड दी पॅरलर बिहेवियर ऑफ मेंडल्स फॅक्टर्स ऑर जीन. म्हणजे पॅरलल बिहेवियर, जे क्रोमोझोम आहेत हे समांतर पॅरलली कसे बिहेव करतात, त्यांच्यामध्ये कसे चेंजेस होत असतात याचा या दोन सायंटिस्टने अभ्यास केला. त्याच्याचबरोबर बिहेवियर ऑफ क्रोमोझोम ॲट द टाईम ऑफ मिओसिस, जेव्हा सेल डिव्हिजन होतात, मिओसिस होतं, तेव्हा त्या क्रोमोझोममध्ये कसे चेंजेस होतात, बिहेवियर ऑफ दी क्रोमोझोम, याचा ह्या दोन सायंटिस्टने अभ्यास केला आहे. बेस्ड ऑन दिस ऑब्झर्वेशन क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स वॉज पुट फॉर्थ बाय सुटॉन अँड बोवेरी. आणि यांच्या ऑब्झर्वेशन नंतर यांना त्या थेअरीला नाव पडले इट पुट फॉर्थ, म्हणजे या दोन सायंटिस्टनी केली, क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स वॉज पुट फॉर्थ बाय सुटॉन अँड बोवेरी. म्हणजे 1900 साली 3 सायंटिस्टने काय केलं, ह्युगो डेव्हिस, कोरेन्स अँड व्हॉन स्टेमार्क इंडिपेंडेंटली, स्वतंत्रपणे काय केलं, रिडिस्कवर्ड मेंडेल वर्क ऑफ द इनहेरिटन्स ऑफ ट्रेड्स. म्हणजे जे इनहेरिटन्स म्हणजे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जे कॅरेक्टर्स ट्रान्समिट होतात ते त्यांनी काय केले, रिडिस्कवर केले, पुन्हा डिस्कवर्ड केले ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन मायक्रोस्कोपी. मायक्रोस्कोपिकमध्ये काय झाले, जास्तीत जास्तरित्या ॲडव्हान्समेंट झाली, त्याच्यामुळं काय झालं, डायरेक्टली ते त्यांनी रिडिस्कवर करण्यास मदत झाली. त्याच्यामुळंच एबल टू ऑब्झर्व, आणि त्याच्यामुळं आपल्याला काय समजलं, सेल डिव्हिजन कशा होतं ते समजलं, अँड दी स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम अंडर दी मायक्रोस्कोप. नेक्स्ट आपण सांगतोय की जे दोन सायंटिस्ट वॉल्टर सुटॉन अलॉंग विथ थिओडर बोवेरी 1903 साली काय केलं, स्टडी दी पॅरलर बिहेवियर ऑफ मेंडल्स फॅक्टर्स ऑर जीन. म्हणजे यांनी काय केलं आहे, पॅरलर समांतर बिहेवियर, म्हणजेच त्या जे चेंजेस होतात जीन्समध्ये ते कशा प्रकारे होतात या दोन सायंटिस्टने अभ्यासलेत. अँड दी बिहेवियर ऑफ क्रोमोझोम ॲट द टाईम ऑफ मिओसिस. अँड लास्ट, बेस्ड ऑन दिस ऑब्झर्वेशन, या दोन सायंटिस्टच्या ऑब्झर्वेशननुसार क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स वॉज पुट फॉर्थ बाय सुटॉन अँड बोवेरी. मग ही क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स यांच्या नावाने ओळखली जाते, सुटॉन अँड बोवेरी. देन नेक्स्ट कॅरेक्टर्स ऑफ दिस क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स. याच्यामध्ये जेव्हा त्यांनी थेअरी मांडली त्याच्यामध्ये हे बेसिक इम्पॉर्टंट पॉईंट त्यांनी सांगितलेले आहेत. जेव्हा क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स त्यांनी अभ्यास केला, त्या थेअरीमध्ये फर्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं आहे, आयडेंटिफाईज क्रोमोझोम्स इन दी कॅरियर्स ऑफ जेनेटिक मटेरियल. म्हणजे या थेअरीमुळं, म्हणजे हे जे क्रोमोझोम आहेत या क्रोमोझोममध्ये एक्झॅक्ट त्यांना काय समजायला मदत झाली, आयडेंटिफाय क्रोमोझोम इज द कॅरियर्स ऑफ जेनेटिक मटेरियल. त्यांना फर्स्ट हे समजलं, क्रोमोझोममध्ये काय असतात, जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं. काय असतं, DNA आणि RNA हे जेनेटिक मटेरियल या क्रोमोझोममध्ये प्रेझेंट असतं. हे फर्स्ट त्या सायंटिस्टला समजलं. त्याच्याच नंतर नेक्स्ट काय समजलं, क्रोमोझोम आर प्रेझेंट इन पेअर्स इन सोमॅटिक सेल्स अँड ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन होमोलॉगस क्रोमोझोम पेअर सेग्रिगेट अँड असॉर्ट इंडिपेंडेंटली ड्युरिंग मिओसिस. जेव्हा क्रोमोझोम हे काय त्यांना समजलं, क्रोमोझोम आर प्रेझेंट इन पेअर्स इन सोमॅटिक सेल्स. सोमॅटिक सेल्स म्हणजे इन ह्युमन सेल्स, नॉर्मली इन ह्युमन सेल्स. सोमॅटिक सेल्स म्हणजे नॉर्मली इन ह्युमन सेल्स. यांच्यामध्ये काय असतात, क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर्समध्ये असतात. आपल्याला माहिती आहे मेल अँड फिमेलमध्ये कशा असतात, मेलमध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम असतात, म्हणजे 46 नंबर ऑफ क्रोमोझोम आपल्याला मेल आणि फिमेलमध्ये पाहायला भेटतात. म्हणजेच क्रोमोझोम आर प्रेझेंट इन पेअर इन सोमॅटिक सेल्स अँड
ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन, जेव्हा गॅमेट्स फॉर्मेशन होतात, गॅमेट्स फॉर्मेशन म्हणजे आफ्टर दी फर्टिलायझेशन मेल अँड फिमेल फ्यूज दे फॉर्म गॅमेट्स फॉर्मेशन ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम पेअर. म्हणजे होमोलॉगस म्हणजे सेम क्रोमोझोम काय होते त्या ऑफस्प्रिंगमध्ये फॉर्म होते. म्हणजे क्रोमोझोम पेअर हे होमोलॉगस असते आणि ही होमोलॉगस क्रोमोझोम ही काय होते, इट सेग्रिगेट असॉर्ट इंडिपेंडेंटली ड्युरिंग मिओसिस. आणि जेव्हा सेल डिव्हिजन होते ही जी क्रोमोझोम पेअर ही काय होते, सेपरेट होते. म्हणजे हे जे दोन पेअर आपल्याला दिसत आहेत ही काय होते, सेपरेट होते म्हणजे इट असॉर्ट इंडिपेंडेंटली. एकच पेअर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटतो. म्हणजे क्रोमोझोम आर प्रेझेंट इन अ पेअर. जे क्रोमोझोम आहेत हे पेअर्समध्ये प्रेझेंट असतात सोमॅटिक सेल्समध्ये म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये. अँड ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन होमोलॉगस पेअर, गॅमेट्स फॉर्मेशन जेव्हा होत असते हे होमोलॉगस पेअरने जे क्रोमोझोम प्रेझेंट असतात हे डायरेक्टली गॅमेट्स फॉर्मेशनच्या वेळी सेपरेट होत असतात. दे असॉर्ट इंडिपेंडेंटली ड्युरिंग मिओसिस. जेव्हा मिओसिस होत असतं तेव्हा ते काय होतात, इट असॉर्ट इंडिपेंडेंटली ड्युरिंग मिओसिस. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं पहा, गॅमेट्स कंटेन ओनली वन क्रोमोझोम फ्रॉम अ पेअर. म्हणजे जी पेअरिंग असते क्रोमोझोमची त्याच्यामध्ये फक्त एक सिंगल क्रोमोझोम आपल्याला पाहायला भेटतो. गॅमेट्स कंटेन ओनली वन क्रोमोझोम फ्रॉम अ पेअर. म्हणजे पेअरमध्ये फक्त एक क्रोमोझोम आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे असं सपोज हा एक क्रोमोझोम आपल्याला इथं दाखवलेला आहे, तर असा एक क्रोमोझोम आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतो. म्हणजेच गॅमेट कंटेन्स ओनली वन क्रोमोझोम फ्रॉम अ पेअर. त्याच्यानंतर न्यूक्लियस ऑफ गॅमेट्स स्पर्म्स अँड एग्स कंटेन क्रोमोझोम विच कॅरी ऑल हेरिडेटरी ट्रेट्स. म्हणजे ज्या गॅमेट्स आहेत त्या गॅमेट्स म्हणजे स्पर्म अँड एग्स याच्यामध्ये काय असतात, न्यूक्लियस प्रेझेंट असतात. म्हणजेच न्यूक्लियस ऑफ गॅमेट्स म्हणजे स्पर्म आणि एग हे जे दोन मेल आणि फिमेल गॅमेट्स याच्यामध्ये काय असतात, न्यूक्लियस कंटेन क्रोमोझोम, त्याच्यामध्ये काय असतात क्रोमोझोम. आणि हे क्रोमोझोम काय करतात, विच कॅरी ऑल हेरिडेटरी कॅरेक्टर. म्हणजे हेरिडेटरी कॅरेक्टर म्हणजे विच कॅरी ऑल हेरिडेटरी, हे जे त्या गॅमेट्समध्ये जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम असतात. मग हेरिडेटरी कॅरेक्टर म्हणजे अनुवंशिक जे कॅरेक्टर असतात. अनुवंशिक म्हणजे जे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे जे कॅरेक्टर जाणार आहेत ते कॅरेक्टर हे ट्रान्समिट करण्याचं काम करतात. न्यूक्लियस ऑफ गॅमेट्स म्हणजे स्पर्म्स अँड एग यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतात. त्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम असतात आणि हे काय करतात, विच कॅरी ऑल हेरिडेटरी कॅरेक्टर. अनुवंशिक जे कॅरेक्टर आहेत जे पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे जाणार आहेत ते कॅरी करण्याचं काम हे क्रोमोझोम करत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले पहा, दे आर दी लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. म्हणजे हे जे क्रोमोझोम असतात गॅमेट्समधले न्यूक्लियसमध्ये जे क्रोमोझोम असतात हे काय असतात, लिंक बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. म्हणजे पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग यांच्यामधलं एक लिंक करण्याचं काम करतात. कारण पॅरेंटचे कॅरेक्टरिस्टिक ते ऑफस्प्रिंगमध्ये ट्रान्समिट करण्याचं काम करतात. म्हणजे दोन्हींमध्ये एक लिंक करतात. त्याच्यानंतर लास्ट कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितले, फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट रिस्टोर द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम ऑफ दी स्पेसिस. म्हणजे आपण पाहतो जेव्हा हॅप्लॉइड गॅमेटचं फ्युजन होतं, हॅप्लॉइड मेलचं हॅप्लॉइड फिमेलशी काय होतं, फ्युजन होतं. जेव्हा ऑफस्प्रिंग तयार होतो, जो झायगोट तयार होतो तो कसा असतो, डिप्लॉइड. म्हणजेच रिस्टोर द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम ऑफ दी स्पेसिस. म्हणजे आपण काय पाहतो, लास्ट क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स याच्यामध्ये 6 इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आपल्याला सांगितलेले आहेत. यांना काय समजले ह्या सायंटिस्टला, आयडेंटिफाय क्रोमोझोम कॅरीज अ जेनेटिक मटेरियल. क्रोमोझोम जेनेटिक मटेरियल कॅरी करतात. त्याच्याचबरोबर जे सोमॅटिक सेल्समध्ये क्रोमोझोम पेअरने प्रेझेंट असतात ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन ते कसे असतात, होमोलॉगस क्रोमोझोम पेयर्समध्ये प्रेझेंट असतात. हे काय होतात, इट सेग्रिगेट अँड असॉर्ट इंडिपेंडेंटली. स्वतंत्र होतात, ते सेपरेट होतात. त्याच्याचबरोबर हे जे गॅमेट्स असतात इट कंटेन ओनली वन क्रोमोझोम पेअर. त्याच्यानंतर न्यूक्लियस ऑफ द गॅमेट स्पर्म्स अँड एग्स कंटेन क्रोमोझोम अँड विच कॅरी दी ऑल हेरिडेटरी कॅरेक्टर. अँड जे कॅरेक्टर ट्रान्सफर करतात क्रोमोझोम यांचे दोघांमध्ये लिंक असते पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंगमध्ये. आणि जेव्हा हॅप्लॉइड मेल आणि हॅप्लॉइड फिमेलचं फ्युजन होतं तेव्हा स्टोअर होत असतात डिफ्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम ऑफ दिस स्पेसिस. सो टुडे we completed 3.6 in this third chapter, that is chromosomal theory of inheritance. Then next lecture we see 3.7, that is chromosomes, structure of chromosomes. So today we stop here and remaining part we see in next lecture.